नमस्कार. या विशेष सादरीकरणात आपलं स्वागत आहे. आज आपण एका अशा पौराणिक नायकाची गोष्ट उलगडणार आहोत ज्याचा श्वास विषारी होता, स्पर्श म्हणजे मृत्यू होता, पण तरीही संपूर्ण ब्रह्मांड वाचवण्यासाठी प्रत्यक्ष देवाने त्याची निवड केली. होय, आपण नागराज वासुकींबद्दल बोलतोय. चला तर मग वेळ न घालवता थेट या अद्भुत कथेला सुरुवात करूया. आता जरा विचार करा, एखादा असा जीव ज्याचा नुसता श्वासही विषारी आहे, तरीही देव त्याचीच निवड का बरं करतील? आज आपण हेच पाहणार आहोत की वासुकी हे केवळ एखादं पौराणिक पात्र किंवा महाभारतातला जुना उल्लेख नाहीयेत. ते एक असे मूक नायक आहेत जे खऱ्या अर्थाने कर्तव्य, निस्वार्थ भक्ती आणि सर्वोच्च त्यागाचं मूर्तिमंत प्रतीक आहेत. तर सुरुवातीला जाणून घेऊया नागलोकाचे महान राजा म्हणून वासुकींच्या भूमिकेबद्दल. महर्षी कश्यप आणि माता कद्रू यांचे पुत्र असलेले वासुकी हे नागलोकाचे अत्यंत न्यायी आणि दयाळू राजा होते. त्यांच्या मस्तकावरच्या नागमणीचा प्रकाश असा होता की अंधारातही संपूर्ण नागलोक उजळून निघायचा. पण इथला विरोधाभास खरंच खूप रंजक आहे. बघा, एकीकडे त्यांचे थोरले भाऊ शेषनाग आहेत, जे भगवान विष्णूंची शय्या असून अफाट शक्ती आणि संयमाचं प्रतीक आहेत. आणि दुसरीकडे वासुकी आहेत, नागराज, शिवशंकरांचं आभूषण, जे निखळ भक्ती आणि एका शांत त्यागाचं प्रतीक आहेत. दोन भाऊ, पण दोघांचेही मार्ग अगदी वेगळे. आता वळूया त्यांच्या शिवावरच्या अढळ भक्ती आणि त्या कठीण तपस्येकडे. भगवान शिवाचा आशीर्वाद मिळवण्यासाठी वासुकींनी हिमालयात जी कठोर तपस्या केली ना, त्याची आपण सामान्य लोक कल्पनाही करू शकत नाही. फक्त विचार करा, ओम नमः शिवाय हा अखंड जप सुरू आहे. आजूबाजूला गोठवणारी बर्फवृष्टी असो, जंगलात लागलेली भयंकर आग असो किंवा अंगावर चढलेली वाळवी असो, वासुकी 1 इंचही हलले नाहीत. त्यांनी हा अत्यंत वेदनादायी निसर्गाचा प्रकोप अगदी शांतपणे सहन केला. यातून एकच गोष्ट सिद्ध होते, ती म्हणजे त्रिलोकीनाथाची सेवा करणं हेच त्यांचं एकमेव ध्येय होतं. या सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा कोणता असेल तर तो म्हणजे भगवान शिवांनी दिलेलं हे ब्रह्मांड बदलणारं वरदान. जेव्हा शिवानं त्यांना विचारलं की तुला पाय हवंय, तेव्हा त्यांनी फक्त आणि फक्त सेवेचा अधिकार मागितला आणि शिवानं त्यांना आपल्या गळ्याचा अलंकार बनवलं. यावरून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते, खरी भक्ती देवाकडे कधीच काही मागत नाही, ती फक्त सेवेचा हक्क मागते. आता येतो कथेचा सर्वात महत्त्वाचा आणि रंजक टप्पा, समुद्र मंथन आणि तो महाभयंकर संघर्ष. तर आपली ही कथा आता थेट त्रेतायुगात जाते. दुर्वास ऋषींच्या एका शापामुळे देवता आपली सगळी शक्ती गमावून बसली होती. आता अमरत्व मिळवण्यासाठी आणि विश्वाचं रक्षण करण्यासाठी क्षीरसागराचं मंथन करणं अत्यंत गरजेचं झालं होतं. पण समुद्र मंथनाची ही प्रक्रिया प्रत्यक्षात किती अशक्य होती याची जरा कल्पना करून बघा. मंद्राचल पर्वताची रवी बनवली गेली आणि वासुकींनी स्वतःच्या शरीराची दोरी बनवली. देव आणि असुर दोन्ही बाजूंनी त्यांना अक्षरशः जोरात ओढत होते. त्या महागाय पर्वताचं वजन आणि ते प्रचंड घर्षण यामुळे वासुकींच्या पाठीच्या कण्याला किती भयानक वेदना होत असतील याची आपण फक्त कल्पनाच करू शकतो. इथे भगवान विष्णूंनी एक मोठी चालाकी केली. त्यांनी अत्यंत हुशारीने असुरांना वासुकींच्या मुखाच्या बाजूला उभं केलं. आता जसजसं मंथन वेग घेऊ लागलं तसतसं वेदनेमुळे वासुकींच्या तोंडातून धूर आणि आगीचे गोळे बाहेर पडू लागले. स्वतःचा तो असह्य त्रास ते शांतपणे सहन करत होतेच, पण या आगीमुळे असुर मात्र चांगलेच होरपळून निघाले आणि अशा प्रकारे अप्रत्यक्षपणे देवतांचं रक्षण झालं. या समुद्र मंथनातून मग एकापाठोपाठ एक अद्भुत रत्ने बाहेर येऊ लागले. बघा, इच्छा पूर्ण करणारी कामधेनू, 4 सोंडांचा पांढरा शुभ्र ऐरावत, देवी लक्ष्मी आणि साक्षात अमृत कलश घेऊन आलेले धन्वंतरी. हे सगळं पाहताना वातावरण अत्यंत मंगलमय वाटत होतं. पण अचानक परिस्थिती पूर्णपणे बदलली आणि एका अत्यंत भयानक गोष्टीचा उदय झाला. हलाहल विष. हलाहल हे काही साधंसुधं विष नव्हतं. हे एक असं भयंकर आणि प्राणघातक वैश्विक विष होतं जे एका क्षणात संपूर्ण ब्रह्मांड नष्ट करू शकत होतं. सगळे देव दानव भीतीने पळत सुटले. तेव्हा भगवान शिव पुढे आले आणि त्यांनी हे महाविष स्वतः प्राशन केलं. माता पार्वतीने ते विष त्यांच्या गळ्यातच थांबवलं, ज्यामुळे त्यांचा कंठ निळा पडला आणि ते नीलकंठ म्हणून ओळखले जाऊ लागले. पण यात खरोखरच भावूक करणारी गोष्ट कोणती असेल तर ती म्हणजे शिवाच्या गळ्यात लपेटलेल्या वासुकींनी हलाहलाची ती आग आणि त्या भयंकर वेदना स्वतःही अनुभवल्या. त्यांनी आपली पकड सैल करण्याऐवजी आणखी घट्ट केली. एका शब्दाचीही तक्रार न करता आपल्या आराध्य देवाच्या वेदनेत सोबत राहण्याची त्यांनी निवड केली. हे खरोखरच अंगावर काटा आणणार आहे. म्हणूनच आपण पुढच्या भागात त्यांना अज्ञात रक्षक किंवा विश्वाचा मूक आधार असं म्हणतो.
या टाईमलाईनवर नजर टाकली तर आपल्या लगेच लक्षात येईल की वासुकींनी या विश्वाला सतत आणि अगदी निमूटपणे आधार दिला आहे. ते खऱ्या अर्थाने या ब्रह्मांडाचे सर्वात मोठे टीम प्लेयर आहेत. वेगवेगळ्या युगांमध्ये त्यांनी स्वतःचं बलिदान देऊन नेहमीच बृहत्तर हितासाठी काम केलंय. मग ती शिवाची कठोर तपस्या असो, मंथनात दोरी बनणं असो किंवा विश्वाच्या रक्षणासाठी उभे राहणं असो, त्यांचा त्याग सतत चालूच होता. तुम्हाला माहितीये, जेव्हा भगवान शिवाला त्रिपुरासुरांच्या 3 शहरांचा नाश करायचा होता, तेव्हा वासुकी स्वतःहून त्यांच्या विशाल धनुष्याची दोरी बनायला तयार झाले. आणि एवढंच नाही, तर खूप वर्षांनंतर द्वापर युगात जेव्हा महाभारताचा काळ आला, तेव्हा याच नागराज वासुकींनी पांडवपुत्र भीमाला 10,000 हत्तींच्या बळाचा महाकाय आशीर्वाद दिला होता. त्यांचा वावर प्रत्येक युगात तितकाच महत्त्वाचा राहिला आहे. आता आपण एका वेगळ्याच वळणावर जातोय. एक शाप आणि मुक्ती ही एक अत्यंत दुःखद शोकांतिका आहे. आपण आत्तापर्यंत वासुकींचा पराक्रम पाहिला, पण आता एका अत्यंत वैयक्तिक शोकांतिकेकडे वळूया, ज्याने वासुकींना मानसिक आणि भावनिकदृष्ट्या पूर्णपणे उद्ध्वस्त करून टाकलं होतं. जरा विचार करा, एक साधं खोटं बोलणं संपूर्ण वंशाचा नाश करू शकतं का? हा प्रश्नच खूप भयानक आहे. पण वासुकींची आई माता कद्रू हिने एका दैवी घोड्याच्या शेपटीवरून लावलेल्या एका छोट्याशा पैजेमुळे जो भयंकर अनर्थ ओढवला, त्याची हीच तर सुरुवात होती. विचार करा, ही किती अन्यायकारक आणि हृदयद्रावक गोष्ट आहे. एका आईनेच आपल्या स्वतःच्या प्रामाणिक मुलांना जिवंत आगीत जळून भस्म होण्याचा शाप दिला. आणि त्यांचा गुन्हा काय होता बरं? तर त्यांनी आपल्या आईच्या फसवणुकीत साथ द्यायला आणि खोटं बोलायला स्पष्ट नकार दिला होता. फक्त सत्याची बाजू घेतल्यामुळे त्यांना हा शाप मिळाला. आणि दुर्दैव बघा, तो शाप खरा ठरला. अनेक पिढ्यांनंतर राजा जन्मेजयाने सूळबुद्धीने सर्पयज्ञ सुरू केला. मंत्रांच्या प्रचंड शक्तीने निष्पाप सापांना एका भयंकर आणि विशाल आगीत ओढले जाऊ लागलं. कधी न रडणारे आणि संकटात नेहमी शांत असणारे महान नागराज वासुकी आज आपल्या निरागस प्रजेला जळताना पाहून असहाय्यपणे अश्रू ढाळत होते. स्वतःकडे इतकी शक्ती असूनही ते आपल्या लोकांना वाचवू शकत नव्हते. पण सुदैवाने इथे आशेचा एक किरण होता. वासुकींचे भाचे, एक अत्यंत ज्ञानी युवा ऋषी आस्तिक. आस्तिकांनी आपल्या अफाट वैदिक ज्ञानाच्या जोरावर राजा जन्मेजयाला तो यज्ञ थांबवण्यास भाग पाडलं आणि अशा प्रकारे त्यांनी संपूर्ण नागवंशाला वाचवलं. तेव्हा त्रैलोक्यात वंदनीय असलेले महान राजा वासुकी निव्वळ कृतज्ञतेने आपल्या या तरुण भाच्याच्या चरणी नतमस्तक झाले. हे दृश्य किती भावपूर्ण असेल याची आपण फक्त कल्पनाच करू शकतो. आणि आता आपण पोचलो आहोत शेवटच्या आणि सर्वात महत्त्वाच्या टप्प्यावर, सर्वोच्च बलिदान आणि खरं नेतृत्व. आपण आतापर्यंत पाहिलेल्या या सगळ्या गोष्टी एकत्र करूया आणि या प्राचीन कथेला आपल्या आजच्या जीवनाशी जोडण्याचा प्रयत्न करूया. बघा, भगवद्गीतेत साक्षात भगवान श्रीकृष्णांनी कुरुक्षेत्राच्या रणांगणावर म्हटलं आहे, सर्पांमध्ये मी वासुकी आहे. या एका वाक्यातूनच वासुकींच्या महानतेची पावती मिळते. एका योद्ध्याला आणि राजाला दिलेला हा सर्वोच्च सन्मानच म्हणावा लागेल. वासुकींचा हा इतिहास आपल्याला खऱ्या नेतृत्वाचे आणि त्यागाचे गुण शिकवतो. तो हेच सिद्ध करतो की खरं नेतृत्व म्हणजे स्वतःची स्तुती किंवा प्रसिद्धी मिळवणं अजिबात नाहीये, तर खरं नेतृत्व म्हणजे आपल्या लोकांच्या रक्षणासाठी आणि त्यांच्या भल्यासाठी कोणतीही अडचण किंवा वेदना शांतपणे सहन करणं. खरी भक्ती मागत नाही, ती फक्त देते. तर मित्रांनो, आजच्या या सादरीकरणाचा शेवट एका अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नाने करूया. अशा या आजच्या जगात जिथे प्रत्येकजण सतत विचार करतो की यातून मला काय मिळेल, तिथे आपण मी काय देऊ शकतो हा विचार करण्याचं धाडस करू शकतो का? आपण सर्वांनी स्वतःच्या आयुष्याबद्दल, नेतृत्वाबद्दल आणि देण्याच्या या महान शक्तीबद्दल नक्की विचार करायला हवा. विचार करा आणि पुन्हा भेटूया अशाच एका रंजक विश्लेषणात.